उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. इतिहासाचा दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. मित्रांनो, आपण उपयोजित इतिहास म्हणजे काय ते अभ्यासले. उपयोजित इतिहास म्हणजे काय या प्रश्नाच्या उत्तरातच इतिहासाचा दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय या प्रश्नाचे उत्तर सापडते. भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपात असे अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात. त्यांच्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते, आत्मीयता असते. त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजावून घ्यावासा वाटतो, कारण ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतीचे, परंपरांचे अवशेष असतात. तो आपला सांस्कृतिक वारसा असतो, ती आपली ओळख असते. त्यांच्या इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या उगमापर्यंत घेऊन जाते. त्यामुळे तो सांस्कृतिक वारसा आपल्या आणि पुढील पिढ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची, त्यांचे संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते. उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करता येते. त्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन असे उपयोजित इतिहासाचे वर्णन करता येईल. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन. प्रथम, सांस्कृतिक वारसा. सांस्कृतिक वारसा हा मानवनिर्मित असतो. तो मूर्त आणि अमूर्त अशा दोन प्रकारचा असतो. मूर्त सांस्कृतिक वारसा या प्रकारात प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे, चित्रे इत्यादींचा समावेश होतो. तर अमूर्त सांस्कृतिक वारसा या प्रकारात पुढील गोष्टींचा समावेश होतो: मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा, पारंपरिक ज्ञान, सण समारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी, कला सादरीकरणाच्या पद्धती, विशिष्ट पारंपरिक कौशल्ये. अशा परंपरा, पद्धती, कौशल्ये इत्यादीचे प्रतिनिधित्व करणारे समूह किंवा गट. हा सांस्कृतिक वारसा ज्यातून आपले वर्तमान आणि भविष्य घडत असते, त्याचे जतन आणि संवर्धन करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. नैसर्गिक वारसा. निसर्गातील जैववैविध्याचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत केलेला आहे. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो: प्राणी, वनस्पतीसृष्टी, त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये. पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारशाचे जतन होणे आवश्यक आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. त्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी जाहीर केली जाते. अशा याद्या जाहीर करून युनेस्को प्राचीन वारसा जपण्यासाठी लोकांचे व राष्ट्राचे लक्ष वेधून घेते. दिशादर्शक तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी भारतातील स्थळे व परंपरा यांची माहिती घेऊया. भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या परंपरा. कुटियट्टम ही केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा आहे. वैदिक पठण परंपरा. उत्तर भारतातील रामलीला सादरीकरण.
गढवाल म्हणजेच उत्तराखंड येथील रम्मन धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य, राजस्थानचे कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य, पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा येथील छाऊ नृत्य, केरळातील मुडियेट्टू विधिनाट्य आणि नृत्यनाट्य, लडाख, जम्मू आणि काश्मीर येथील बौद्ध मंत्रपठणाची परंपरा, मणिपूर येथील संकीर्तन परंपरा, पंजाबमधील ठठेरा जमातीची तांब्याची आणि पितळी भांडी बनवण्याची कला परंपरा, नवरोज आणि योग. युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील भारतातील सांस्कृतिक स्थळे: आग्र्याचा किल्ला, दिल्ली, अजिंठा लेणी, महाराष्ट्र, वेरूळ लेणी, महाराष्ट्र, ताजमहल, दिल्ली, उत्तर प्रदेश, महाबलीपुरम येथील मंदिरे, तमिळनाडू, कोणार्क येथील सूर्य मंदिर, ओरिसा, गोव्यातील चर्चेस आणि कॉन्व्हेंट्स, फत्तेपूर सिक्री, उत्तर प्रदेश, हम्पी येथील वास्तुसंकुल, कर्नाटक, खजुराहो येथील मंदिरे, मध्य प्रदेश, घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेणी, महाराष्ट्र, चोळ मंदिरे, तंजावरचे बृहदीश्वर मंदिर, तमिळनाडू, गंगैकोंड चोळीश्वरमचे बृहदीश्वर मंदिर आणि दारासुरमचे ऐरावतेश्वर मंदिर, तमिळनाडू, पट्टदकल येथील मंदिरे, कर्नाटक, सांचीचा स्तूप, मध्य प्रदेश, हुमायूनची कबर, दिल्ली, कुतुब मिनार आणि परिसरातील वास्तू, दिल्ली, दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, पश्चिम बंगाल, निलगिरी माउंटन रेल्वे, चोळ मंदिरे, तंजावरचे बृहदीश्वर मंदिर, तमिळनाडू, गंगैकोंड चोळीश्वरमचे बृहदीश्वर मंदिर आणि दारासुरमचे ऐरावतेश्वर मंदिर, तमिळनाडू, पट्टदकल येथील मंदिरे, कर्नाटक, सांचीचा स्तूप, मध्य प्रदेश, हुमायूनची कबर, दिल्ली, कुतुब मिनार आणि परिसरातील वास्तू, दिल्ली, दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, पश्चिम बंगाल, निलगिरी माउंटन रेल्वे, द कालका शिमला रेल्वे, हिमाचल प्रदेश, बोधगया येथील महाबोधी मंदिर आणि परिसर, बिहार, भीमबेटका येथील शैलाश्रय, मध्य प्रदेश, चंपानेर, पावागड, पुरातत्वीय स्थळ, वारसा स्थळे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र, आसाम, लाल किल्ला, दिल्ली, राष्ट्रीय जंतर मंतर, जयपूर, राजस्थानमधील पर्वतीय किल्ले, अभयारण्य, गुजरातमधील पाटण, सुंदरबन, राणी की बाव, पश्चिम बंगाल, नालंदा, महादेवी पुरातत्वीय स्थळ, लाहोर, चंदीगड येथील कॅपिटल कॉम्प्लेक्स, पंजाब, अहमदाबाद, ऐतिहासिक शहर, हिमालयन. भारतातील मिश्र. युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश 2012 मध्ये केला गेला आहे. सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाटरांगांमध्येच आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे. या वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचे बहुतांश काम भारत सरकारचे पुरातत्व खाते आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खाती करत असतात. इंटॅक ही इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात 1984 नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात? सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसास्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पांमध्ये अनेक विषयातील तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असतो.
त्या सर्वांमध्ये संबंधित स्थळांच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम उपयोजित इतिहासाद्वारे करता येते. त्यामुळे पुढील गोष्टी शक्य होतात. प्रकल्पांतर्गत वारसास्थळांचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामे करणे शक्य होते. स्थानिक समाजाचे घडण आणि मानसिकता, त्यांच्यापुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावा घेता येतो. सांस्कृतिक वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन करता येते. स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सहभागी करून घेता येते. स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर नियोजन करणे शक्य होते. संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. पुढे उल्लेख केलेल्या क्षेत्रांशी संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणे ठरवण्यासाठी इतिहासाचे ज्ञान पूरक ठरते. 1. संग्रहालये आणि अभिलेखागार. ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन. पर्यटन आणि आतिथ्य. मनोरंजन आणि संपर्क माध्यमे. यातील प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असले. उदाहरणार्थ स्थापत्य विशारद, अभियंता, इतिहासकार, पुरातत्त्वज्ञ, संग्रहपाल, समाजशास्त्रज्ञ, अभिलेखागार व्यवस्थापक, कायदेतज्ञ, छायाचित्रणतज्ञ इत्यादी. ही यादी एवढ्यावरच संपत नाही. प्राचीन स्थळे, वास्तू आणि वस्तू यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सर्व तज्ज्ञांना पुरेसे ज्ञान असणे आवश्यक असते. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पांमुळे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. माहीत आहे का तुम्हाला, जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले. हे उत्खनन ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ सर लिओनार्ड उली यांनी 1922 ते 1934 या काळात केले. हे संग्रहालय एनिगॉल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राजकन्येने बांधले होते. ती स्वतः त्या संग्रहालयाची संग्रहपाल म्हणून काम करत असे. या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूंसोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन. इंडियन म्युझियम, कोलकाता. कोलकाता येथे असलेले इंडियन म्युझियम याची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे सन 1814 मध्ये झाली. नॅथानिएल वॉलिक हे डॅनिश वनस्पतीशास्त्रज्ञ त्याचे संस्थापक आणि पहिले संग्रहपाल होते. इथे दिलेले संग्रहालयाचे छायाचित्र 1905 सालचे आहे. संग्रहालयाचे कला, पुरातत्व आणि मानवशास्त्र असे 3 प्रमुख विभाग असून त्यांच्याशी संलग्न असलेले जतन, प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन, सादरीकरण, प्रतिकृती निर्मिती, प्रशिक्षण, ग्रंथालय, सुरक्षा असे विभाग आहेत. अभिलेखागार. अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट इत्यादी जतन करून ठेवली जातात. पुण्यामध्ये नॅशनल फिल्म आर्काइव्ह, राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या संस्थेची मुख्य कचेरी आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा माध्यम विभाग म्हणून सन 1964 मध्ये त्याची स्थापना झाली. त्यामागे प्रमुख 3 उद्देश होते.
भविष्यातील पिढ्यांसाठी दुर्मिळ भारतीय चित्रपटांचा शोध घेणे, ते मिळवणे आणि चित्रपटांच्या त्या वारशाचे जतन करणे. चित्रपटाशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे वर्गीकरण करणे, त्यांच्या कायमस्वरूपी नोंदी तयार करणे आणि संशोधन करणे. चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे केंद्र प्रस्थापित करणे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण पाहिले की उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहासासंबंधीचे प्रबोधन कसे करता येईल, आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याविषयी समाजात जागृती कशी निर्माण करता येईल, त्यासाठी इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, त्या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्य आणि उद्योग व्यवसायांच्या क्षेत्रात वाढ कशी करता येईल, इत्यादी गोष्टींचा विचार आणि नियोजन करण्याचे काम उपयोजित इतिहासात केले जाते. ऐतिहासिक आणि सार्वजनिक स्थळांचे विद्रुपीकरण होऊ नये